कीर्तन सुरू झालं. आता दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगडेवर करा गुडघे फाकवा यायचं नाही, लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठवायचं. पण कीर्तनाला बसल्यावर दरिद्रवाणी बसायचं नाही आणि तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरी हा लय उत्तरी, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. इथं येऊन असं बसवतो तसंच मिळाला मग याची काय गॅरंटी? वाक्याने नाही का 3 गोष्टीची गॅरंटी नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय पुन्हा मिळणार नाहीत. आणि 3, दूध पाजणारी आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सगळं मिळेल, शरीरातलं आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 1 जानेवारी पुन्हा नाहीच, येईल पण वर्षानं. 1 जानेवारी येईल वर्षानं, येईल पण 3020. तवर तुझी खानदान राहत नाही. संपला. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाहीत, शरीराची इंद्रिय पुन्हा नाहीत, केस पिकली न पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. नॅचरल थिंग्स आर नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नाही म्हणजे नाही. केस पिकली पिकली दररोज खाली कर पहिली नाहीत. आंब्याला आंबे सीझनलाच येणार. तिथं सायन्स इज ए सायन्स अँड गॉड इज ए गॉड. विज्ञान ते विज्ञान आणि देव ते देव. तिथं कोणी आतापर्यंत डोकं लावायचं नाही, लावलंही नाही, लावायचंही नाही. तुम्ही म्हणाल आम्ही एज्युकेटेड आहे, सुशिक्षित माणसाला अक्कल असते असं गणित नाही. काही माणसं म्हणले तो माणूस फार सुशिक्षित आहे, हो उभ्याने जेवतो, हो त्याला मुळव्या द्या आग होती म्हणून उभ्याने जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही त्याला. काही म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही बायको. याला सुशिक्षित नाही म्हणायचं. मग सुशिक्षित कुणा सुशिक्षित कुणाला म्हणायचं? ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो सुशिक्षित. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी चिंता बिंता काही करायची नाही आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. नाही लय उत्तर, हा लय उत्तर. माझं असं म्हणणं आहे, पटलं तर हा म्हणा. माझं असं म्हणणं आहे, या जगात देव सत्य आहे, संत सत्य आहेत, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. यावर आपलं मत काय? बस या जगात देव सत्य आहे. एक देव सत्य आहे. आहे का? आहे. बसणारी माणसं देव आहे का जगात? आहे. आहे तर बसलेल्यापैकी कुणी पाहिला नाही. पाहिला जर नाही तर नाही का? दळमळीत व्हायचं नाही तर मग ते चालत नाही आपल्याकडे. पाहिला जर नाही तर नाही का? उत्तर उत्तर उत्तर. रक्ताच्या 2 पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 व्हाईट ब्लड कॉर्पसेस, रेड ब्लड कॉर्पसेस. रक्ताला 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. मग माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, अन्नाचं रक्त तयार करतो तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्ताला 2 पेशी आहेत, रक्ताला 4 गट आहेत. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कोणी कारखाना का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. अन्नाचं रक्त जो करतोय तो दिसतोय का? नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. देव आहे. एकाने सांगितलं पटलं नाही आपल्याला, नाही पटलं, त्याला दुसरं उत्तर. मी तुम्हाला देव आहेच म्हणायला येईल 2 मिनिटात. दुसरा प्रश्न, झाड लावलं, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड. ए बरे, खाली गेलं त्या मुळ्या, वर आले ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली पानं, पानाला जवळ आली फुलं, फुलाला झाले 4 भाग, निडलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. मग मी एज्युकेटेड लोकांना प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे.
एखादा म्हणेल क्रिया आहे, खालून वर, वरून खाली नाही, खालून वर. त्याला तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कुठून? किती दिवस शाळेत जाय पण शाळा काढणारलाच कळणार नाही, तर तुला काय वांग कळत आहे? नारळात पाणी आलं कुठून? नारळात पाणी आलं कुठून? उत्तर, देवाची करणी. याचा अर्थ देव आहे. एखादा म्हणला येऊ शकतं पाणी, तर चौथा प्रश्न, हत्तीनं जर कवट खालं, हत्तीनं, हत्तीनं जर कवट खालं ना, कवट म्हणतो आपण त्याला, ते कवट, तर हत्ती कवट जर खालं हत्तीनं, तर हत्ती दुसऱ्या दिवशी ते कवट जसंच्या तसं टाकतो, फोडीत नाही. हत्तीच्या तोंडात जर कवट गेलं तर हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. शंका असल, हत्तीला कवट चाल, दिवसभर त्याच्या मागे हिंड, शेण पडलं का पाय कवट घेऊन ये. आतला गर खाण्याची किमया. आता एक वाक्य सांग मला, शाळा तुम्हाला बाहेर शिकवते, पण संत देव तुम्हाला आज शिकवतो. सापाच्या पिलाला जन्मल्याबरोबर पळायचं शिकवलं कोणी? सापाचं पिलू जन्माला आलं गलग्यात पळतंय, कारण सापाची आई पिला जन्माला येताना रस्त्याने पळत चालते, आणि पिलं मागं पडलं की ती जागेवर फिरते, आणि जेवढे पिलं खाता येतील तेवढी खाते ती. त्याची आई ती पिलं खाते. मग जलमल्या जेवढी पिलं पळाली तेवढी वाचली. जी निवांत जाऊ म्हणली खाली, पण जे पाहू बा उद्या ग्रहपाठ करू, ग्रहपाठ लिहू उद्या रविवार आहे, जानेवारीच का लिहायचा ग्रहपाठ, शाळा सोमवारी आहे ना, मग पाहू उद्या 11ला पेपर आहे, काम तरी काय करायचं, फक्त कॉप्याच फाडायचं आहे ना. पाठी उठून फाडू, आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात, आणि पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव. असे जे म्हणले ते मेलेच. जे म्हणले आजच ग्रहपाठ करू उद्या दुसरं वाचू, ते वाचले. मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवतो तो देव. आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, पेशंट आहे, मरणारे पेशंट. आता त्याला सांभाळणारा त्याच्याजवळ उभा आहे, पण ज्याचं जातंय त्याला सांगता येईना माझं हे जातंय, आणि जो बसलाय त्याला दिसणं याचं काय चाललंय. मग मरताने जातंय ते दिसत नाही, पण ते चैतन्य, त्याचं नाव देव आहे. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावात आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे. बाळात असलं बसलेलं तुम्हाला प्रश्न आहे, सावध राहा. म्हशीमध्ये चैतन्य, माणसात चैतन्य, म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. आजारी तुम्ही नाही, देव मग बोलत जायचं. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? डोक्याला ताण द्यावा लागतो. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल, ते शोधच लावायचा त्याला. जीव देवाचा अंश नाही का? आहे. मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही? करेक्ट. ऐका, का नाही? हा देवाचा अंश आहे, पण हा जीव देव का नाही? तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मी देव आहे,
देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, 31/12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो नालाय का. अजून काहींच्या चड्ड्या वल्ल्या रात्री की नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज. आता एवढंच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठोदा परवडत नाही. 31/12 केक ठेवतात, केक त्याच्यावर मुतायचं सामुदायिक सगळ्यांनी आणि तो मुतन केक मेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. मूत पेतात एकमेकाचा नालायचा. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून हल्ला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लाथ आणते. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. 1 साइड भानगम बगलात कुशिड्या नालाय का अंडरपॅनला वा झाल्या काय खाली खाजी तिंडा ते इडी आवलात नाहीत. काय नाही येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाडीला तरास आणि मी आला कावळ्याला तरास. काय उपयोग, काय उपयोग त्याचे काय उपयोग नाही. चला थोडं पुढं करंट लावून दिलाय ते मला. जीव देव का नाही. उत्तर जीवाला मी देव आहे याचं बोलायचा, याचं ज्ञान नाही. फायनल ज्ञान नाही म्हणून तो देव नाही. मग ते ज्ञान संतांशिवाय येणार नाही. मग संतांशिवाय येणार नाही तर संत कोण. 12 वर्ष साई पालखीनं जेवढं शिर्डी पर्यंत जाणं केलं त्यांच्याकडून 3 तप घडले. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. बरोबर. हा जो तुमचा दिंडी सोळा साहेबांमुळे गेला हा 3 तप करून आला. पायी चालणं 1 तप, साईबाबाचं भजन करणं दुसरं तप, आणि अन्नदान करून शरीर 5 दिवस 6 दिवस साईबाबासाठी खर्च करणं कायिक तप झालं, वाचिक तप झालं, मानसिक तप झालं. त्यामुळे साईबाबा सारखा संत प्रसन्न झाला. शून्यातला माणूस वृक्ष मित्र झाला. शून्य. आणि कधी धनाटयचं. जी माणसं गरिबीतून मोठी होतात ती मोठीच होत राहतात, आणि जी श्रीमंतातून नालायक वागतात भिकारीत होतात. तुम्ही कोणाचा नियम पहा. झोपडीवाल्याच्या स्त्रीला जर बाळ झालं तर त्याला एकही खोट राहत नाही. बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही. महिला मंडळ सुनबाईला 3रा महिना लागला. चेक करून आणली. चेक करावं लागते. थोडस हे करून घेतलं मुलगा आहे की मुलगी. तिथून पुढे सवय लागली तिला. आता चेक केली. आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा त्याची. काम कमी करायचं, जिना चढायचा नाही, लिफ्टनच वर जायचं, जास्त काम करायचं नाही, भारीतलं खायचं, असं भात पिठलं असं खायचं नाही. मग बोंबील, सुकट, अंडे, अंड्याच्या पोळ्या, नळ्या, रस्सा पिळून, लिंबू पिळून रस्सा, भाकरी चुरून खांड. तिला पिठलं खायचं नाही. पिठल्यानं पोर येडं होईल. पिठलं खायचं नाही. तिनं फक्त भंगार खायचं. मग तिचा 7व्या महिन्यात डोळे झाले. अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं. डोळे जेवण झालं. तिला बाळांपणाला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. अख्खं घर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एकदम तज्ञ. डॉक्टर म्हणले आडवं आलंय, येऊ द्या. आडवं उभं पण येऊ द्या. आलं. 16 टाके पडले. 90,000 रुपये डॉक्टरचं बिल झालं. चेकिंग केल्यापासून तर सिझरिंग करेपर्यंत किती 90,000. त्याच घरात मांजर होती. तिला डोहाळे नाही, पोटाला अन्न नाही, सोनोग्राफी तिची कोणी केली नाही. तिला 4 पिलं झाली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, दोघांमध्ये देखणं पोरग कोणचं? मांजरीचं. तिचं डोळे जेवण नाही.
बरं तिला पोटाला अन्न मिळालंच असं, पण एक आयडिया आहे का, मांजरीच्या मांजरीला जर पिलं झाली तर त्या आईच्या जिभेत इतकी ताकद आहे महाराज. त्या आईनं जर जीभ बाळावरून फिरवली तर किती बाळ सुंदर दिसतात, ही त्या जिभेच्या ताकदीत आहे. काय ताकद आहे मांजरीच्या पिलाच्या जिभेत, आईच्या जिभेत. मांजरीचं पिलू जर घरात फिरायला लागलं तर कसाही माणूस असो त्याला उचलून घेऊ वाटतं का नाही. पांढरं शुभ्र जर पिलू असेल त्याच्या पाठीवरून हात फिरवावं लागतं. काही लहानाले पोरं तर त्याला मांडीवर घेतात, जीव घालणार, इतकं ते पिलू देखणं दिसतं. आणि त्याच्या आईला डोळे नाही, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही. बरं पोटाला अन्न आली फिरून तर बरं तिच्या बाळाला आईचं स्तन कुठे दाखवावं लागलं नाही. पिलं आणलेली होती पण दूध पिली, 4 घरं फिरून आली का पाय पसरून देणार. 4 स्तनाला 4 मुलं मनसक्त पेणार. बरं मुलं इतकी गोरी घुमटी, डाग नाही कुठं डाग. दातात धरायचं, 7 घरं फिरवायचे, पुन्हा त्याच घरी जायचं, दूध पाजायचं, निघून यायचं. काय ठेपे. आपलं बंगल्यात जन्माला आलं, 90,000 खर्च, कुपोषित झालं. इकडं आलं पुढं, इथं गेला आत. त्याची आई म्हणली माय वाघाला पिलू झालं. गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्या 1 जानेवारीला, आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी. जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार, हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी, तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार, असे कुबड्या काबड्यातच जाणार ना. आलाय कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू पितो का ना. आलायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय, आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या 9व्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो. आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवासातून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे. आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही, रात्रीच. का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहते, म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत येत बाबा, त्याला वाटतं बाबा पेले का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाटलं. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा, इंद्रिकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकरचं खोटं ठरलंय. हे जाणार खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, गरोदर बायको मिळणार यांना इथे, बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसायला. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. काय याशीच गणपती बुडवाया, बांग 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 मुतलं चड्डी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरणला
हे मरणार नाही 25 वर्ष, पण पाया पडून सांगतो, वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे, तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंद्रिकडला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, टिंगळ्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्यच आहे. तुमचं काय मत आहे. आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे माप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढं केरळवरून आलंय, केरळवरून त्याच्या पायात चप्पल